मित्रांनो, मागची मस्त गंमत सांगितली होती वाडिया कॉलेजची. बेडकाच्या विषयात नाही ते काय कापतात, त्यात 2 मार्क काय 4 मार्क काय. शेवटी माझं डॉक्टर आणि इंजिनियर व्हायचं. डॉक्टर व्हायचं स्वप्न माझं नव्हतंच कधी, कारण मला माहिती आहे की आपल्याला वेडवाकडं अक्षर सोडलं तर काही येणार नाही. ते सगळं केव्हाच विरलं. मस्तपैकी माझ्या मते 1967 साली माझं ते स्वप्न संपलं. वाडिया कॉलेजमधनं आम्ही बाहेर पडलो. 1 वर्ष मस्त मौज मजेची गेली. तो मात्र आनंद आईने दिला. कारण कॉलेजची मौज मजा हा पण एक वेगळा प्रकार असतो. आयुष्यामध्ये बालपण कसं छान असतं, शाळेतले दिवस कसे छान असतात, तसे कॉलेजचे असतात. आणि तिथनं मग मी आईकडे गेलो. आई, मी तर काही इंजिनियर होऊ शकत नाही बाई, पण मग काय होणार मेल्या. मग मी तिला गमतीने म्हणलं, ती मला चिडवायची, तू सारखा काही चेष्टा मस्करी काय करतो, आपलं आडनाव काय म्हणजे कुलकर्णी. अगं, मग शिवाजी महाराजांच्या काळापासून पेशव्यांपर्यंत कुलकर्णी हे वतन होतं. मग कुठलं वतन घेतो, अरे कुलकर्णी म्हणजे कारकून. कारकून व्हायचं असेल तर मध्ये एक्सपर्ट व्हायला पाहिजे. आई, तू मला कॉमर्सला घाल आणि आपल्या आपल्या नावाला जपू. मग माझ्या आईने परवानगी दिली आणि माझी रवानगी कॉमर्सला झाली. 1 वर्ष तिथला बेडकाचा अनुभव घेऊन आता खर्डेकाशी करायला मी MS कॉलेजला आलो. त्या मला आठवतं, ते MS कॉलेज ते पहिलं वर्ष होतं. तिथेही गंमत आहे मित्रांनो. तुम्ही हुशार खूप मार्क मिळवता ना, तेव्हा तुम्हाला मनासारखं सगळं मिळतं. मला त्यावेळेला कॉमर्स म्हणले की सगळ्यांना BMCCला जायला आवडायचं आणि BMCCला तोच परत प्रॉब्लेम. इतके टक्के मार्क असेल तरच तुम्हाला ॲडमिशन मिळणार. म्हटलं हरकत नाही, चला जाऊ ते कॉलेज आपलं. MS कॉलेजला लकीली मिळालं, कारण MS कॉलेजचं ते पहिलंच वर्ष होतं. त्यामुळे आम्ही MS कॉलेजचे, ज्याला तर गरवारे कॉमर्स म्हणतात, त्याचं पूर्वीचं नाव MS कॉमर्स, त्याचे आम्ही पहिल्या बॅचचे विद्यार्थी ठरलो आणि MS कॉलेजला माझी रवानगी झाली आणि माझं आनंदाचं वेगळं पर्व सुरू झालं. आता MS कॉलेजची धमाल, खूप सुंदर मजा सुरू झाली. त्याचं लाईफच वेगळं असतं, तरुणपणाचं लाईफ असतं सगळं ते. आणि मग तिथे मी कंपनी सेक्रेटरी नाही, कंपनी सेक्रेटरी बघा, कॉमर्सची भाषेत गेलं की कंपनी CR झालो, क्लास रिप्रेझेंटेटिव्ह. पहिल्यापासनं मला लहानपणापासून भाषणं करणे आणि कुठेतरी आपल्याला याच्यामध्ये पुढाकार घेणे, कुठेतरी नेता नाही होता तर सेक्रेटरी होऊ अशी इच्छा. त्याचं कारण असतं की माझा जो जन्म झाला ना लहानपण, कसबा पेठेत झाला, शनारवाड्याच्या जवळ झाला ते. आणि आम्हाला त्यावेळेला कुठले काही सिनेमा TV असले काही करमणुकीचे कार्यक्रम फारसे नव्हते, TV तर नव्हता. मग शनारवाड्यात रोज सभा व्हायच्या. त्या सभा ऐकायला मी धावत धावत जायचो. त्यावेळेच्या शनिवारच्या सभा आचार्य अत्र्यांची सभा. माझ्या पिढीतल्या लोकांना आचार्य अत्रे माहीत असतील. 10,000 वर्षात असं घडलं नाही, पुढच्या 10,000 वर्षात होणार नाही, अशा लाखोंच्या सभा त्यांच्या व्हायच्या. SM जोशींची सभा, यशवंतराव चव्हाणांची सभा, जगन्नाथराव जोशींची सभा, या सगळ्या सभेचे बालकडू त्या तिथे मला मिळत गेलं त्या शनिवारवाड्यावर. आणि आपल्याला वाटायचं कधीतरी आपल्याला पण भाषण करता यायला पाहिजे, आपण पण पुढारी होणार, आपण पण नेता होणार, आपण पण काही ना काहीतरी व्हायला पाहिजे. असं ते लहानपणी ते बालपण तिथे शनिवारवाड्यावर घडलं म्हणून झालं. पण जसं कॉलेजमध्ये आलो तसं मी क्लासची निवडणूक लढवायची वेळच नाही आलं. मी क्लासचा रिप्रेझेंटेटिव्ह झालो, CR म्हणतात त्याला. मग वर्गामध्ये मजा सुरू झाली. मग CR म्हणल्यानंतर सगळ्या गमती जमती कॉलेजच्या सुरू झाल्या. एकदा आम्ही आमच्या कॉलेजची ट्रिप लोणावळ्याला गेली. मुलं मुली एकत्र घेऊन गेली. जाताना लोकलनी, येताना लोकलनी. आता मुलंच आम्ही सगळे कॉलेजची मुलं 17 वर्षाची, 16 वर्षाची. त्याच्यामुळे कॉलेज जेव्हा तळेगाव स्टेशन आलं तेव्हा तिथे दूधवाले भैया जे असतात, आता गवळी लोक जे असतात ते तळेगाव स्टेशनला खूप असतात. ते तळेगाव स्टेशन, लोणावळा स्टेशन, कामशेत, तिथं सगळं त्यांचं त्या भागातनं दूध गोळा करत असतात. त्यांना आमच्या डब्यात घुसायचं होतं. आम्ही वाह्यात मुलांनी त्यांना डब्यात घुसूनच नाही दिलं, दारं लावून घेतली, आतच येऊन नाही दिलं. त्यावेळेची लोकल अशी कनेक्टेड नव्हती, या डब्यातनं त्या डब्यात जायची. आणि मग लोणावळ्यात गेलो, मस्तपैकी गाणी, गप्पा. फिशपॉन्ड नावाचा एक गमतीशीर प्रकार असतो. फिशपॉन्ड आता मी तुम्हाला सांगत नाही, नाही तर मग फारच धमाल होईल, तिथे चिडाचिडी होईल. आणि असं करत आम्ही परत लोणावळ्यावरनं संध्याकाळी पुण्याला यायला निघालो. जसं तळेगाव स्टेशन आलं तसे ते गवळी लोक आत घुसले आणि धू आम्हाला धुवायला सुरुवात केली. सकाळी दार उघडलं नाही म्हणून त्यांना जोर राग आला होता आणि आम्ही पोरं मस्त मार खाऊन पिटत होतो. सगळ्या डब्याभर आरडाओरड गोंधळ. आणि मग स्टेशनवर आम्ही पुणे स्टेशनला आलो, ते संपलं नाटक. आणि स्टेशनला आल्यानंतर सगळे आमच्या सरांनी सगळ्या मुलांना एकत्र केलं. झाला तो प्रसंग झाला, आता आपण आपापल्या घरी कसं जायचं इत्यादी. तिथे मी पटकन पुढे आलो आणि आजच्या घटनेने मला खूप वाईट वाटलेलं आहे. याची नैतिक जबाबदारी मी स्वीकारून माझ्या CR पदाचा मी राजीनामा देत आहे. मी राजीनामा देऊन टाकला तिथे. आता हा जो प्रकार आणि ही गंमत आहे ना, त्या शनिवारवाड्याच्या सभेतनं सारखं त्या राजकारणात काय चालतं, कोणी मंत्री राजीनामा देतो, त्यावेळेचे मंत्री पटकन राजीनामा द्यायचे, आत्तासारखे घोळ घालत बसायचे नाही. आणि म्हणून ते डोक्यातनं आलं आणि तिथे गेलं. मग सगळ्या मुलामुलींनी विरोध केला, नाही 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 नाही, तुम्ही राजीनामा नाही द्यायचा. मग तोही मी आनंद घेतला. अशी MS कॉलेजची गंमत चालू होती. पुढच्या वर्षी FYला गेलो.
FYला गेल्यानंतर मी डिबेटिंग सेक्रेटरी झालो. पहिल्या वर्षी तुम्हाला सेक्रेटरी होतात नाही, कॉलेजचे इलेक्शन असतात. जनरल सेक्रेटरी, डिबेटिंग सेक्रेटरी, वेगवेगळे प्रकार असतात त्याच्यामध्ये. स्पोर्ट्सचा सेक्रेटरी संपूर्ण कॉलेजचा झाला, कारण की पूर्वी मी वर्गाचाच फक्त CR होतो. आणि डिबेटिंग सेक्रेटरीमध्ये नॅचरली कॉलेजच्या मुलांना भाषणाची तयारी करून घेणे, भाषणाच्या जिथं स्पर्धा होतील तिथे जाणे. श्रीरामपूरला एकदा स्पर्धा निघाली सगळ्या कॉलेजची महाराष्ट्रातल्या, तिथे आमच्या कॉलेजने भाग घेतला. नॅचरली मी सेक्रेटरी असल्यामुळे माझ्या नेतृत्वाखाली भाषणाची टीम गेली. मला आठवतं त्यावेळेला माझ्याबरोबर प्रकाश जावडेकर आमच्या वर्गातच होते, जे आता मोठे मंत्री होते, राजकारण RSSचे राजकारणातलं मोठं नाव येत आहे. एक कर्तृत्ववान माणूस आहे तो. केवढा माझं भाग्य आहे की तो माझा मित्र होता आणि माझ्याबरोबर भाषणाला ते आले होते. श्रीरामपूरला आम्ही भाषणाला गेलो. मी डिबेटिंग सेक्रेटरी म्हणून भाषणाला उभा राहिलो. स्पर्धा जिंकायची होती आणि स्पर्धा जिंकायची होती, त्याच्यामुळे मी काय असेल ते असं शनिवारवाड्यातल्या सगळ्या सभा डोक्यात बघितलेल्या, त्या आचार्य अत्र्यांच्या गमती जमती, प्रभा दोघांच्या गमती जमती. त्यामुळे सभेची सुरुवात केली. श्रीरामपूरच्या श्रीरामाला नमस्कार करून मी आता वंदन करतो. काय शहर आहे तुमचं, काय सुंदर आहे सांगू तुम्हाला. आम्ही ST स्टँडवरनं उतरून चालत चाललो होतो आपल्या कॉलेजकडे यायला, तर पुढे अरे एक सुंदर कमनीय मुलगी चालली होती. बेल बॉटमची पॅन्ट, वरती बाहेर शर्ट काढलेला, मागे केस सगळे मोकळी सोडलेली. इतकी सुंदर होती, इतकी सुंदर होती की बघायचा मोह आवरेना मला. मी पळत 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 पुढे जाऊन तिच्याकडे चेहरा कसा दिसत असेल म्हणून बघायला गेलो. आणि काय सांगू तुम्हाला मित्रांनो, अरे कुर्ले कुर्ले बाल देखकर दिल मेरा मचला, आगे चल के देखा तो सरदारजी निकला. कारण की त्याचे केस वाळवायला तो सोडून चालला होता. मित्रांनो, या जोकर प्रचंड तिथे हशा टाळ्या, अरे बाप रे बाप रे बाप रे बाप रे. आणि मग तो टाळ्या टाळ्या असंच करता करता काहीतरी विनोद आला. मी टकलू माणसाला पण कंगवा विकून दाखवू शकतो असं काहीतरी बोललो, तर समोरचे 4-5 प्राध्यापक टकले होते, ते एकदम कावरे बावरे झाले. परत मुलांनी टाळ्यांचा गडगडाट केला. आता मी म्हणलं आपला पहिला नंबर येणार मग भाषणात, काय चला प्रोत्साहन मिळते. फार शेवटचा नंबर देऊन फेकून देण्यात आलं. तेव्हापासून कळलं. आणि आमच्या प्रकाश जावडेकरांनी सुंदर भाषण करून त्याला पहिला नंबर मिळाला सगळ्या महाराष्ट्रातनं. तेव्हापासून लक्षात आलं, वाह्यात बोलून तुम्हाला 2 मिनिटाची सभा जिंकता येते, पण तुम्ही मेरिटवरच बोललं पाहिजे. कसं बोलावं, किती बोलावं, कुठला जोक कुठे सांगावा, कुठला विनोद कुठे करावा, हे त्या श्रीरामपूरच्या सभेने मला शिकवलं. अशा आयुष्यात असंख्य गोष्टी शिकत गेले. म्हणून मी नेहमी म्हणतो, आयुष्यभर रोज जे काही घडतंय त्यातनं शिकत जा. आयुष्यभरचे तुम्ही विद्यार्थी असता. घरासाठी काडी काडी जमवतात माणसं, टुमदार स्वप्नात रंगतात माणसं, छान छान घरात राहतात माणसं. जेव्हा भेटतात घराला घरपण देणारी माणसं, घराला घरपण देणारी माणसं. DSK, घराला घरपण देणारी माणसं.